एक धक्कादायक बातमी आपल्या समोर येते आहे. पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार, दुचाकीवरून आले आणि निघून गेले. शिक्षणाची पंढरी असलेल्या पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारीची गेल्या काही वर्षात चांगलीच वाढ झाली आहे. हत्या, कोयता गँग, महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्यानं घडत आहेत. गेल्या आठवड्यात राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पुणे जिल्ह्याला भेट देऊन पोलिसांसमवेत चर्चा केली. गुन्हेगारांवर वचक बसवण्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. मात्र पुण्यातील प्रसिद्ध MIDC मानली जाणारी चाकण MIDC परिसरात चक्क गोळीबाराची घटना घडली आहे. स्टील कंपनीच्या मालकावरच गोळ्या झाडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. चाकण औद्योगिक वसाहतीत गोळीबाराची घटना घडली असून येथील स्मॉल स्केल इंडस्ट्रीजमधील कैलास स्टीलचे मालक अजय सिंग यांच्यावर हा गोळीबार करण्यात आला आहे. या हल्ल्यात अजय सिंग यांच्या पोटात आणि दुसरी पाठीत एक गोळी लागलेली आहे. 2 अज्ञात दुचाकीवर आले आणि त्यांनी कंपनीच्या गेटवरून कंपनीच्या मालकावर हा हल्ला केला. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. चाकण MIDC परिसरात आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून कंपनीचे मालक अजय सिंग यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं माहिती आहे. या हल्ल्यामागचं कारण हल्लेखोरांना बेड्या ठोकल्यानंतरच समोर येईल. मात्र या हल्ल्याच्या घटनेमुळे कंपनी परिसरात आणि चाकण MIDCत खळबळ उडाली आहे. पोटाला लागला आहे आणि एक कमरेच्या ठिकाणी लागलेला आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावरती एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार चालू आहे. हे जे आरोपी आहेत त्यांचा आम्ही संपूर्ण आमच्या 10 ते 12 टीम्स या कार्यरत आहेत. संपूर्ण क्राईम ब्रांच, लोकल पोलीस स्टेशनचे तपास पथक याच्यामध्ये आरोपीचा शोध घेण्याकामी लागलेला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे.